प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक तरी स्त्री असतेच. तर तिला असणारा धोका तो घरातही असू शकतो, घराच्या बाहेरही असू शकतो. तर मग जर वेळ आली तर तुम्ही त्या देवीची प्रत्येक रूपं, जे अगदी प्रेमळसुद्धा आहे, वेळेला अगदी रागीटसुद्धा आहे आणि वेळेला एवढं की त्या राक्षसांचा तुम्ही संहार करू शकता. च्या स्त्रीला जेव्हा असे गुन्हे घडत असताना तिने कोणती काळजी घ्यावी किंवा तिने कसं सतर्क राहावं, एक वकील म्हणून तुम्हाला तिला काय सांगायचं आहे? हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवरती मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. पर्यटन, भटकंती, कोकण ब्लॉग, विशेष रेसिपी आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नवरात्र उत्सवानिमित्त आपण नवदुर्गा नवशक्ती ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण अशा स्त्री शक्तींना भेटत आहोत ज्यांनी आपल्या कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडत असताना स्वतःची एक वेगळी वाट निर्माण केली. तुमच्या आमच्यातल्याच अशा काही स्त्री शक्ती ज्यांना आपण या संदर्भात भेटतोय. तर आज ज्या स्त्री शक्तीला आपण भेटणार आहोत खरं तर ती आपली जवळची आहे. का माहिती आहे, कायदेशीर बाबींमध्ये बरेच वेळा आपल्याला समजत नाही आणि अशा वेळेस आपली एखादी मैत्रीण असावी. तर आज जी स्त्री शक्ती आहे ती एक वकील आहे जी कायदेशीर बाबींमध्ये आपल्याला मदत करते. तर जाणून घेऊ तिच्याच मुखातून तिचे काही अनुभव आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तिला आलेल्या अडचणी आणि त्यातून ती आपल्याला काय मेसेज देते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ॲडव्होकेट रिचा मालनकर यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास काहीतरी मोठं छान आपण आयुष्यात करावं या जिद्दीने लग्नानंतर 2 मुलं झाल्यानंतर कायद्याचं शिक्षण घेतलं. लग्नानंतर त्या LLB झाल्या आणि आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात केली. घर मुलं सांभाळून कुटुंबाच्या मदतीने प्रॅक्टिस केली. आज त्या एस्टॅब्लिश लॉयर आहेत आणि क्रिमिनल केसेस हँडल करत आहेत. नमस्कार मॅम. नमस्कार. हितगुज तुमच्याशी मध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि सिद्धी क्रिएशनतर्फे विद्याताईंचं सिद्धी क्रिएशन माझी नऊवारी हे ब्रँड आहे, तर त्यातर्फे तुम्हाला हे सुंदरसं गिफ्ट. त्यांच्याकडे नऊवारी 5 वारी अशा साड्या शिवून मिळतात आणि नवजात बाळापासून ते अगदी मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला हवे तसे ते कपडे पारंपरिक पद्धतीतले ते खूप छान कस्टमाइज करून देतात. खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही पाहू शकता. पारंपरिक पद्धतीचं हे तोरण आहे. छान आहे, म्हणजे वेस्टमधून काहीतरी बेस्ट बनवायचं. येस, गुड, व्हेरी नाईस. सगळ्यात महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न जो मी नेहमी सगळ्यांना विचारते की या क्षेत्रात आपण यावं हे तुम्ही कधी ठरवलं आणि आपण वकील होऊ हा जो विश्वास आहे तो कधी निर्माण झाला तुमच्यामध्ये? मला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं, रुटीनपेक्षा. स्वप्न होतं काहीतरी मोठं बनावं, आयुष्यात काहीतरी करावं. पण घर, लग्न, मुलं यामध्ये कधी असा विचार नाही केला की मला पुढे काय करता येईल. असं वाटलं की सगळं संपलं, आता आपण फक्त एक गृहिणी बनून राहू किंवा आपण एक नोकरी करू. पण देवाने म्हणा की माझ्या नशिबाने म्हणा मला तो चान्स दिला आणि माझ्या घरच्यांच्या सपोर्टने, माझे काही आप्तेष्ट आहेत, मित्र आहेत, वेलविशर्स आहेत, त्यांच्यामुळे आज मी क्रिमिनल लॉयर बनवू शकले. खूप छान. म्हणजे करिअर लग्नानंतर खरं घडलं असं म्हणायला हो, हरकत नाही. ॲक्च्युली म्हणजे आता तुम्ही ॲज अ क्रिमिनल लॉयर म्हणून काम करताय. या प्रश्नासाठी मी खरं उत्सुक आहे की सध्या तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करत असताना असे बरेच काही वेगळे अनुभव आले असतील, तर त्यातली एखादी आठवण किंवा अनुभव जो तुम्हाला शेअर करावा असं वाटतो तर प्लीज कराल. क्रिमिनल्स म्हटले की खून, मारामाऱ्या, चीटिंग असेच असतात. त्यामध्ये एक बाईने एखाद्या क्रिमिनलला आहे ना सपोर्ट करणं आपण म्हणू नाही शकत, पण त्याच्यासाठी आपण उभं राहणं. पण कायद्याच्या दृष्टीने खरं सांगायला गेलं तर जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे आहे ना त्या सगळ्या प्रोसेसमधून जात नाही तोपर्यंत फक्त तुम्ही संशयित असता, तुम्ही गुन्हेगार नसता. तुमच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्यावर कळतं की तुम्ही गुन्हेगार आहात. त्याच्यासाठी कायद्याने शिक्षा दिलेली आहे, ती कायद्यानुसार होते, त्यात आपणही काही करू शकत नाही. आणि एखादी केस घेतली ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही अगदी 100% जिंकणार किंवा 100% हरणार. तुम्ही तुमचे पूर्ण आहे ना प्रयत्न करू शकता की आपण एखाद्याला न्याय कसा मिळवून द्यायचा, कुठल्या परिस्थितीत हा गुन्हा घडला. आणि त्या हिशोबाने आपण जे काही करतो, आपले जे काही एफर्ट्स आपण टाकतो त्या केसमध्ये ते अगदी 100 नाही 200% असावे. कारण कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न असतो. कारण उद्या एखादा इनोसेंट माणूस त्याला जर शिक्षा झाली तर आपण स्वतःला माफ करू शकतो का? पण त्याच्यावर त्याच्या जवळपास असणारी माणसं, त्याचं कुटुंब
त्याच्यावर कितीतरी माणसं डिपेंड असतात, ते आपल्याला नाही कळत. एखादा लॉस होतो तेव्हा आपण आपले पैसे गेले तरी आपण विचार करतो अरे माझे पैसे गेले, पण एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला त्या गुन्ह्यामुळे सोडून आपल्यापासून लांब जाते, त्या परिस्थितीमध्ये ती कशी राहील काय राहील या विचाराने आपण अर्धे होतो, पण त्या व्यक्तीचा आपण विचार करतो का? एखाद्या गुन्हेगाराला आपण गुन्हेगार बोलून मोकळं होतो, अरे तो गुन्हेगार आहे, पण तो काय भोगतोय ह्याचा आपण कोणीच समाजातली व्यक्ती विचार करत नाही. मला तरी असं वाटतं की एखाद्यावर आपण कुठल्याही गोष्टीचा आरोप करण्यापेक्षा तो सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं जजमेंट पास करू नये. कोर्टही तसंच करतं, म्हणूनच तिकडे न्यायाधीश असतात की ते खरं खोटं काय आहे त्याचा विचार पूर्णपणे करून ते न्याय देतात. कारण तिकडे समोर बसलेली व्यक्ती जी न्यायाधीश म्हणून आहे त्याच्याही डोक्यावर तेवढंच ओझं असतं, आणि तो आरोपी आहे त्यालासुद्धा आहे ना एक अपेक्षा असते की न्यायाधीशांनी किंवा मला जे रेप्रेझेंट करतायत वकील त्यांनी माझी बाजू पूर्णपणे मांडावी आणि मला न्याय मिळावा. आणि प्रत्येकाला नेहमी एक चान्स दिला जातो. म्हणजे बाई म्हटलं किंवा कोणीही व्यक्ती म्हटलं तर तुम्हाला आयुष्यात 2 चान्स मिळतात. एक म्हणजे ते तुमच्या डोक्यात असतं, आणि दुसरं म्हणजे जे तुम्ही ॲक्च्युली आणता ते प्रत्यक्षात. खरंच ग्रेट मॅम. म्हणजे एवढा सखोल तुमचा विचार आहे ना या सगळ्या मागचा, तर त्यामध्ये तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची मेहनत दिसते. नक्कीच तुमच्याकडे बरंच काही सांगण्यासारखं आहे आणि हे कुतूहल आहे मला हे ऐकण्यासाठी. माझा हा प्रश्न आहे की जेव्हा एक स्त्री म्हणून वकील म्हणून जेव्हा उभी राहते तेव्हा तिला बरीच आव्हानं येत असतील, म्हणजे तशा काही अडचणी किंवा आव्हानं जशी तुम्हाला आली होती या क्षेत्रामध्ये काम करताना किंवा आत्तासुद्धा येत आहेत? खरं तर एक स्त्री म्हणून नाही, पण एक विवाहित स्त्री म्हणून हो. जेव्हा आपण खूप वर्षांनी एखाद्याकडे इंटर्नशिप किंवा काम मागायला जातो तर तेव्हा वेगवेगळे एक्सक्युजेस दिले जातात. त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, त्यांचे कन्सिडरेशन वेगळे असतात, आणि लोक काय म्हणतात की नेहमी स्त्रीला समान दर्जा दिला जातो. ते आपण 33% आरक्षण वगैरे म्हणतो, पण खरंच आपल्याला आहे ते फ्रीडम आणि खरंच आपल्याला ते आरक्षण दिलं गेलं की जेव्हा तुम्ही फील्डमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ते कळतं की अरे अजूनही आपण थोडेसे मागासलेलेच आहोत त्या बाबतीत. पण आपल्यावर असतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींना पार करून कसं पुढे जातो, कसं स्वतःला प्रूव्ह करतो. 1000 गोष्टींमध्ये जेव्हा आपण स्वतःला आहे ना उभं करायला जातो की नाही, हजारोंच्या संख्येमध्ये तुम्ही एकटे उभे आहात आणि तुम्हाला एकट्याला बोलायचंय, तेव्हा नक्कीच लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. काही लोक तुम्हाला सपोर्ट करतात, काही लोक तुमच्यावर टीका करतात, पण त्या टीकेला तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतलं आणि स्वतःला तुम्ही इम्प्रूव्ह केलं की हां इथे मला स्वतःला बदलायचं, इथे मला ह्या ठिकाणी मी स्वतःला जर चेंज केलं तर उद्या मी अजून काहीतरी चांगलं करेन. हे मी माझ्या सगळ्या ज्या काही स्त्री शक्ती आज आहेत, आपण ज्या कारणाने आज एकत्र आलोय, त्यांना मी सांगू इच्छिते की स्वतःला कमी नका समजू. खूप लोक तुम्हाला पाठी खेचायचा प्रयत्न करणार की नाही हे तुला जमणार नाही, काही लोक तुम्हाला आहे ना उलटसुलट बोलून तुमचा अपमान करतील, पण त्या अपमानाला सुद्धा तुम्ही एक पॉझिटिव्हिटी दाखवा की नाही नाही मला हे शिकायचं, तो मला बोलला ना उद्या मी त्याहीपेक्षा चांगलं बनवून दाखवेन. हे जर जेव्हा स्त्री स्वतःच्या मनात ठरवते ना, नक्कीच तुम्ही एक अजूनही आधीपेक्षाही स्ट्रॉंग बनून उभे राहता असं मला तरी वाटतं. म्हणजे आज माझ्या घरामध्ये माझे ज्यांच्यामुळे मला ही प्रेरणा मिळालेली आहे की माझे वडील, माझे सासरे, तर माझी 2 मुलं आहेत. माझी मुलगी मोठी आहे सध्या, ती SYBA ला आहे, मुलगा 9वीला आहे. पण आम्ही कधी हा भेदभाव नाही केलाय की अगं तू मुलगी आहेस म्हणून तू घरातली कामं कर आणि मुलगा आहे म्हणून तू आपल्या आरामात बसून खा. नाही, जी कामं तिने केली आहे ती त्यानेही करावी. आणि आज दोन्ही मुलांना तीच शिकवण आहे की तुम्ही मुलगी म्हणून जन्माला आलात याचा अर्थ असं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडव्हान्टेज घ्यायला जाल की हां मी मुलगी आहे ना तर माझ्याकडे ते एक स्पेशल कार्ड आहे बाई म्हणून, तर मी ते नको तिथे वापरेन आणि आहे ना माझा फायदा करून घेईन. त्यापेक्षा तुम्ही आहे ना असा विचार करा की मी एक स्त्री म्हणून जन्माला आले तर माझ्या स्त्री असण्याचा मी किती उपयोग करू शकते, मी समाजाला काय देऊ शकते. जर मला समाजाकडून घ्यायचं आहे किंवा एक जन्माला मी आले म्हणून मला काही मिळवायचं, त्यापेक्षा मला जे काही ऋण आहे ते कसं मी माझं समाजाचं फेडेन, मी किती लोकांचं चांगलं करेन. असंही नाही की तुम्ही लोकांचं चांगलं करत जा आणि लोक तुमचा फायदा घेत जाणार, ते तुमच्यावरच. आणि एकदा म्हणतात ना पाण्यात पडलं की पोहायला शिकता येतं, हा मार्ग तसाच आहे. व्यवसाय कुठलाही असू दे किंवा क्षेत्र कुठलंही असू दे,
तुम्ही स्वतःला किती ठामपणे तिकडे उभं राहून आहे ना आव्हानं झेलायची ताकद दाखवता, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे नक्की, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून ठामपणे स्वतःला उभं करणं एवढंच एका स्त्रीच्या हातात, आणि ते तिने प्रत्येक क्षेत्रात करावं असं तुमचं म्हणणं आहे. खूप चांगले विचार आहेत तुमचे, ग्रेट. आज इतकी वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, म्हणूनच मला असं विचारावं असं वाटतं की येणारी जी नवीन जनरेशन आहे, ज्यांना इथे या क्षेत्रामध्ये यायचं आहे, बरेच वेळा त्यांच्यामध्ये गैरसमज असतात की नेमकं आम्ही काय काम करावं, किंवा नेहमी जे टिपिकल बघितलं जातं तेवढंच असतं की यापेक्षा वकिली व्यवसायामध्ये काही वेगळ्या संधी आहेत. काय सांगू शकता तुम्ही? तर नॉलेज ह्याला काही असं पर्टिक्युलर सीमा नाही आहे. तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमी पडतं. आजही माझा अनुभव जरी असला तरी तो इतकाही मोठा नाही आहे की मी आज म्हणेन ना कोणी म्हणू शकत नाही की मी परफेक्ट आहे किंवा मला खूप काही येतं. पण प्रत्येक दिवशी जे नवीन नवीन तुम्हाला शिकायला मिळतं, प्रत्येक नवीन केसमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन गोष्ट शिकवली जाते किंवा आपण शिकतो. आता नवीन येणारी पिढी म्हणजे आपल्यानंतर जे काही आता पिढी नवीन येते त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे टी व्हीमध्ये जे कोर्ट बघता किंवा पिक्चरमध्ये जो कोर्ट दाखवला जातो, सध्या वेबसिरीजमध्ये खरं काही आहे ना ॲक्च्युली दाखवलं जातं. हे मला स्पेसिफिकली मेन्शन करावंसं वाटतं की सुरुवातीला चित्रपटांमध्ये जेव्हा दाखवलं जायचं की असं कोर्ट आहे आणि तिकडे 2 असे माणसं उभी आहेत, माणसं बसली आहेत, पाठी सगळं असं, तर हे असतं नाही असं नाही, पण ते फक्त हायकोर्टला असतं आपल्याला बघायला मिळतं. बाकी तर तुम्हाला छोटे छोटेच कोर्टरूम बघायला मिळतात जिकडे भरमसाठ असे पेपरांचे गठ्ठे असतात आणि रियालिटी दाखवली जाते. बऱ्याच ठिकाणी तर आहे ना कितीही तुम्ही प्रयत्न करा पण काही ठिकाणी लीगल एड्स नाही आहे. आता तरी गव्हर्नमेंट आहे ना बऱ्यापैकी जेव्हापासून ऑनलाईन झालेलं आहे, तर बार काउन्सिल असू दे किंवा आपलं सरकार असू दे, बऱ्यापैकी त्यांनी वकिलांना आहे ना मदत करण्याची तयारी दाखवली आहे. हो, प्रत्येक कोर्टामध्ये त्यांनी कॉम्प्युटर्स दिलेले आहेत की जिकडे त्यांचं काम अडकू नये. कधी कधी नाही जमत, बाहेर जाऊन करायला लागतं, तेवढा वेळ जातो. पण आता इन हाऊसच ते सगळं मिळायला लागल्यामुळे मला तरी असं वाटतं की वकिली क्षेत्रात सुद्धा संधी आहे. आणि जी काही नवीन पिढी तयार होते तर त्यांच्याकडे बऱ्यापैकी आहेत. नुसते क्रिमिनल लॉयर किंवा नुसतं सिव्हिल किंवा नुसते करण्यापेक्षा कॉर्पोरेट लॉयर्स आहेत. परत बरेच लोकांना लीगल एडची गरज असते, बऱ्याच सोसायटीजना लीगल एडची गरज असते. तुम्ही वकील झालात म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही एक ऑफिस टाका किंवा काय करा, तुम्ही कन्सल्टन्सीही करू शकता. तुम्ही म्हणजे त्याच्याने तुमचे पैसे सुद्धा वाचतात की आज ऑफिस नाही म्हणून तुम्हाला नाकारतील असं नाही आहे. तुम्ही त्या सोसायटीजमध्ये व्हिजिट करून तुमची कन्सल्टन्सी देऊ शकता, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बरेचसे NGO आहेत, त्यांना तुम्ही अटॅच होऊन त्यांच्यासाठी काम करू शकता. या क्षेत्रात बऱ्याच संधी आहेत. हो आहेत. आज आपल्या आजूबाजूला ना बरेच आपण गुन्हे होताना बघतोय, आणि आज तुम्ही या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्येच वकील म्हणून काम करताय. मग आजचा हा नवदुर्गा नवशक्ती विशेष भाग असल्यामुळे म्हणून मी हा प्रश्न विचारते की आजच्या स्त्रीला जेव्हा असे गुन्हे घडत असताना तिने कोणती काळजी घ्यावी किंवा तिने कसं सतर्क राहावं, एक वकील म्हणून तुम्हाला तिला काय सांगायचं आहे? एक वकील जरी असले मी तरी मी एक आई आहे, एक बायको, एक बहीण आहे, एक मुलगी आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक तरी स्त्री असतेच. तर तिला असणारा धोका तो घरातही असू शकतो, घराच्या बाहेरही असू शकतो. कधी कधी आपण विचार करतो की अरे मुलगी बाहेर पडली तर तिला कोणी काही त्रास देईल तर आपण काय करणार. पण तुम्ही घरामध्ये पण आहे ना अशा गोष्टी बघितल्या जातात. आत्ताच्या दुनियेमध्ये सुद्धा आपण बघतो की बरेच ठिकाणी मॉलेस्टेशन होतं, रेप केसेस होतात आणि काही असे विचित्र प्रकार घडतात की जिथे आपण कधी विचारही केलेला नसतो की अरे हे असं घडू शकतं का. तर मी एवढंच सांगेन, जर आज तुम्ही स्वतः आज हा कार्यक्रम जो घेतला आहे नवदुर्गा, तर मग जर वेळ आली तर तुम्ही त्या देवीची प्रत्येक रूपं जे अगदी प्रेमळसुद्धा आहे, वेळेला अगदी रागीटसुद्धा आहे आणि वेळेला एवढं की त्या राक्षसांचा तुम्ही संहार करू शकता. मला एवढंच सांगायचं हे तुमच्यावर आहे. आणि स्पेशली आईवडिलांना माझं एवढंच सांगणं आहे की तुमच्या मुलीला तुम्ही कमी समजू नका. तिला अशा प्रकारे ट्रेन करा की उद्या कुठलाही पुरुष तिच्याकडे बघताना वाकड्या नजरेने बघणार नाही. आणि तुम्ही जे तिला शिकवाल, म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेला तिला कुठल्या तरी कराटेला पाठवाल, कराटे क्लासेसला पाठवाल किंवा जुळल, पण तिला इतकं सक्षम बनवा की वेळेला तिला बोलता आलं पाहिजे, वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे तिला आहे ना कळलं पाहिजे की नाही ह्या वेळेला जर माझ्यावर असा अतिप्रसंग आला आहे
तर मी काय करावं, कारण वेळेला आपण टोटली ब्लँक होतो, आपल्याला कळत नाही की आपल्याला काय करायचं आहे. तर ती क्षमता पहिल्यांदा मुलींमध्ये द्या, तो कॉन्फिडन्स द्या की नाही बाळा आम्ही तुझ्याबरोबर आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत असणारी व्यक्ती म्हणजे तुझे पेरेंट्स आहेत. प्रत्येक वेळेला आपण त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही, पण कधी कधी तो विश्वासच आहे ना मुलांना खूप काही आहे ना मदत करून जातो. किंवा त्या स्त्रीला आज जर एखाद्या स्त्रीच्या पाठी तिचा नवरा ठामपणे उभा आहे आणि त्याने सांगितलं की मी तुझ्या बरोबर आहे, तू जा पुढे, काळजी करू नकोस, पाठी मी बघेन, वेळेला तो जेवणही बनवतो, मुलंही सांभाळतो, असं नाही, पण ते आपली अंडरस्टँडिंग असावी. त्यांच्यातला जो आपलेपणा आहे तो बाहेर तुम्ही दाखवता तर तेवढा त्या त्या स्त्रीसाठी सुद्धा दाखवा. तिला तिचं करिअर करताना असं नका सांगू की नाही आधी तू घरातलं बघ, मग वेळ मिळेल तेव्हा करिअर कर, असं नाही. पार्ट टाइम जॉब नाही करत आहे ती. जर तुम्ही पूर्ण वेळ ऑफिसला जाता तर तिचाही अधिकार आहे, जेव्हा तिने तुमची लग्नानंतर सुद्धा तुमची मुलं सांभाळली, तुमचं सगळं जे काही नातेवाईक असू दे, कोणी असू, तुमच्या प्रत्येक वाईट चांगल्या प्रसंगामध्ये जर ती आहे तर मग तिची स्वप्न पूर्ण करताना तुमचाही तेवढं कॉन्ट्रीब्युशन असणं हे मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे थोडक्यात स्वतःला सक्षम करणं हे गरजेचं आहे आणि कुटुंबाची सुद्धा जबाबदारीच आहे की आपल्या घरातल्या नुसतंच करिअर मुलीला करून काही फायदा नाही किंवा नुसतंच कुटुंब प्रमुख बनून काही फायदा नाही. तुमची स्वप्न जगा, मजा करा, आयुष्यात आनंदी राहायला शिका. कारण तुमची स्वप्न तुम्ही जेवढी वाढवाल तेवढं तुमचंही विचार वाढत जातात आणि एंड कसं आहे माहिती नाही, पण आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन असायला हवं की मी जे काय करताना ते मला आनंद देते. बरोबर. म्हणजे स्वतःला सक्षम करण्याची जबाबदारी त्या स्त्रीचीच असते, स्त्रीचीच आहे, तिथे दुसरं कोणी दुसरं येणार कोणी नाही. तुमची येणार लढाई नाही. तुम्हालाच लढायची आहे. आणि फक्त कुटुंब आणि आपल्याला आज मदत जर तुम्ही करतं. मी अबला नारी आहे, असं आहे तसं आहे म्हणून तुम्ही गप्प बसून राहिलात. आहे काही ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत की जिथे आहे ना मुलींना घराच्या बाहेर सुद्धा जाण्याची परवानगी नाहीये. पण हा विचार आपल्याला आपला बदलायचा असतो. तुम्ही बदलल्याशिवाय आहे ना, सुरुवात तुम्ही तुमच्यापासून केल्याशिवाय जग कसं बदल. बऱ्या प्रमाणात ते सगळं चालू झालंय, नाही असं नाहीये, पण पूर्णपणे झालंय का? म्हणजे खरंच आपल्याला स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी, सक्षम व्हायला पाहिजे. आणि कुटुंब आपल्याला आधार देईल, पण आपल्याला उभं स्वतःसाठी व्हायचं आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचे विचार खरंच खूप खूप ग्रेट आहे. अर्थात हा तुमचा अनुभव बोलतोय आणि तुमचा जो प्रामाणिकपणा आहे तो मला याच्यात जाणवला. तर वेळात वेळ काढून तुम्ही या ब्लॉगसाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. खूप छान वाटतं आहे. ही नवदुर्गा नवशक्ती ही जी सिरीज मी सुरू केलेली आहे, कितीतरी जणींना मी आता भेटते आणि प्रत्येकाचा विचार दृष्टिकोन वेगळा वेगळा असला तरी प्रत्येकीचं एकच म्हणणं आहे की स्वतःसाठी उभी राहा. अशाच पुढे सुद्धा आपण काही नवदुर्गा नवशक्तींना भेटणार आहोत, त्यामुळे सोबत राहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.